नमस्कार. आज पुण्यामध्ये राहण्याचा योग आला आणि पुण्यामध्ये माजी विद्यार्थी संमेलन महाराष्ट्र विद्यालय यांचे महाराष्ट्र विद्यालयामध्ये शिकलेले आणि जुने विद्यार्थी सर्व जे पुण्यात राहतात अशा विद्यार्थ्यांचं आज पुण्यामध्ये एकत्रीकरण होतं. मागील 2011पासून हे संमेलन आणि नियमित होतं. खूपच सुंदर संमेलन आजचं घडलं. जवळजवळ 100 विद्यार्थी अजून या कार्यक्रमात उपस्थित होते. आपण बघतोय रजिस्ट्रेशन होताना. यानंतर सर्वजण एकत्र आले. आपण बघूया. मागील अनेक वर्षापासून हे संमेलन जे आयोजित होतं पुण्यामध्ये श्री गगन काका पटवर्धन, डॉक्टर सुभाष भावे, अविनाश सांदेकर, धनंजय वाखले या लोकांच्या सहयोगाने आणि माजी विद्यार्थ्यांचा हे संमेलन अजून एकत्रीकरण होतं दरवर्षी. अजून आपण बघतोय सर्व जेवढे माजी विद्यार्थी महाराष्ट्र विद्यालयाचे आहेत हे सर्व एकत्रित होत आहेत. निश्चित रूपामध्ये हे सर्व जबलपूरचे अजून राहणारे जे आता पुण्यात येऊन राहत आहेत असे सर्व जण आज एकत्र आलेत. 90 वर्ष अजून ह्याच्याहून वरचे लोकही या संमेलनामध्ये उपस्थित होते, ज्याच्यामध्ये एडी गोडबोले अजून अन्य 4 लोक असे होते ज्यांचं वय 90 वर्षाच्या वर होतं. ज्या प्रकारे हे संमेलन एक सुंदर रूपामध्ये अजयजी पोहनकर याच्यामध्ये आले होते. अजून खूप सारे लोक या संमेलनामध्ये उपस्थित होते. या संमेलनामध्ये श्री सुरेश मुंजेजींनी महाराष्ट्र विद्यालयाची भूमिका ठेवली. अजून संतोष गोडबोले यांनी टिळक मंदिरचं विषय ठेवला आणि मराठी गतिविधी हे 2 विषय ठेवले. या व्यतिरिक्त संगीताचा एक सुंदर कार्यक्रम या परिसरात झाला. सकाळी एकत्रीकरणानंतर चहा नाश्ता, मग सर्वांचं एका जागी उद्बोधन, एकत्रीकरण, स्वागत. अजून ह्या प्रकारे हा कार्यक्रम संपन्न झाला. श्री गगनजी पटवर्धन यांनी संचालन केलं, प्रस्तावना ठेवली आणि मग हे पूर्ण कार्यक्रम लोकांच्या मध्ये प्रस्तुत झाला. या कार्यक्रमासाठी जबलपूरहून विनायक दाभोळकर, सुरेश मुंजे, संतोष गोडबोले, गोविंद पांडे हेही लोक उपस्थित होते. अजून पुण्यातले सर्व माजी विद्यार्थी सर्वच उपस्थित होते. 85 वर्षाच्या वयाच्या वरचे जेवढे 5 जण होते त्यांचा सन्मान अजून ह्या कार्यक्रमात केला गेला. या व्यतिरिक्त अजय पोहनकरजींचाही सन्मान झाला. गायन प्रस्तुती श्री विलास पणपे, सौ पद्मा शुक्रे आणि सौ स्मिता बडगे यांनी गायन प्रस्तुती दिली. काले वर्षतु पर्जन्या सृष्टि सस्यशालिनी देशोऽयं शोभरहिता सज्जना सन्तु निर्भया अपुत्र्या पुत्रिणः सन्तु पुत्रिणः सन्तु पौत्रिणः अदनाः सदनाः सन्तु जीवन्तु शरदशतं सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात् शुभमस्तु सर्वजगता परहित निरता भवन्तु भूतगणाः दोषापयान्तु नाशं सर्वजनोऽयं सदा सुखी भवतु असतो मा सत्त्वमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. ओम शांति शांति शांति. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. जय श्री राम. जय श्री राम. जय श्री राम.
त्यांची ओळख करून देतो. तसं मी त्यांचा परिचय पुढे करून देणारच आहे. पंडित विलास मेहते 1974 बॅचचे, सीमा बळगे आणि पद्मा गोडबोले. हो आता काय मी दरवेळेला सांगत असतो की 80 वर्षाच्या वरच्या लोकांनी, सगळ्या विद्यार्थ्यांनी पुढच्या 2 रांगांमध्ये येऊन बसायला. पण आता आज काही तसे शक्य झालेलं नाहीये. तर 80 वर्षाच्या वरच्या कृपया उभं राहावं. हातवर केला तरी चालेल. ज्याला उठता बसायचा त्रास आहे त्याने हातवर केला तरी चालेल. आहे आहे. मागे मागे ते आहेत ना मागे 2 मागे 4 लोक आहेत. हो 80 बरं कमी शॉर्ट पडतील नाही पण 100 आहे. आपल्यामध्ये सगळ्यात श्रेष्ठ जे आहेत ते अजून यायचेच आहेत आणि ते मुंबईहून येत आहेत. मुंबईहून येत आहेत. 90 वर्षाचे आहेत. आहे ना, आहे तर त्यांच्याच बॅचचे कोणते 52 ते लोक आहेत. आहे आहे. आता मी माझ्याकडे काय त्या सूचना आल्या होत्या तर त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की 2 गोष्टी आहेत. एक तर आपल्या महाराष्ट्र शिक्षण मंडळ यांची शताब्दी आहे आणि दुसरं म्हणजे टिळक स्मारक मंदिर, म्हणजे लोकमान्य टिळकांचं हिंदुस्थानातल्या सगळ्यात पहिल्या स्मारकांपैकी एक, जिथे महाराष्ट्र वाचनालय वर्षोनवर्ष चाललं. त्या वास्तूच्या जागी नवीन वास्तू, तर या दोन्ही बद्दल माहिती करून द्या आम्हाला की काय चाललेलं आहे, अशी सूचना आली पाहिजे. तर शिक्षण मंडळाच्या शताब्दी बद्दल सुरेश मुंडे हे तुम्हाला सांगते. नमस्कार. आपल्या महाराष्ट्र शिक्षण मंडळ ही आपलं प्रिय महाराष्ट्र उच्चतर माध्यमिक विद्यालयाची संचालन संस्था आहे. त्या संस्थेला लवकरच 100 वर्ष होणार आहे आणि शताब्दी समारोह असा आपण 18 जानेवारी 2025 ते 17 जानेवारी 2026 या 1 वर्षभर आपण साजरा करणार असा निर्णय झालेला आहे. त्यासाठी एक समिती मंडळाने नेमली आहे. त्यात जबलपूरचे सुप्रसिद्ध डॉक्टर जितेंद्र जामदार हे जबलपुरातले राजनीतिक अध्यक्ष आहेत. त्या समितीमध्ये अनिल बांदेकर उपाध्यक्ष आणि प्रशांत खोड
यांना कार्याध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली आहे आणि मी सुरेश मुंजे माझी नेमणूक त्यांनी संयोजकच्या पदावर केली आहे. गेल्या 1 वर्षापासून थोडा प्रयत्न आम्ही करतोय सर्व माजी विद्यार्थ्यांना जमवण्याचा आणि सगळा कार्यक्रम जो काय व्हायचा आहे तोही लवकरच आपल्यासमोर येणार आहे. महाराष्ट्र शिक्षण मंडळाची स्थापना 18 जानेवारी 1925 साली झाली. म्हणजे मध्य प्रदेशात, तेव्हा मध्य प्रदेशात नव्हता येत, तेव्हा CP अँड करार होता. तो काळ जेव्हा अजून स्वाधीनता यायला, स्वतंत्रता मिळायला 22 वर्ष होती, त्या काळात जबलपूर सारख्या ठिकाणी मराठी माध्यमाची शाळा त्यांनी सुरुवात केली. आणि दुसरा एक त्यांनी धाडसी निर्णय हा घेतला की ही कोएड शाळा म्हणजे मुला मुलींची शाळा असणार आहे. आणि हे क्रांतिकारक हा एक आपण हिंदीमध्ये बोलतो कदम, क्रांतिकारक कदम होता की मराठी माध्यम संपूर्ण हिंदी प्रदेशात मराठी माध्यम घेणे आणि मुला मुलींची शाळा उघडणे. तर मला असं वाटतं की ती नावं की हे कोण महापुरुष होते की ज्यांनी या शाळेची स्थापना केली आणि त्याच्यासाठी शिक्षण मंडळाची स्थापना केली, तर त्यांची नावं, त्यांचा नामोल्लेख तरी इथे करणं फार आवश्यक वाटते मला. कैलासवासी, सर्वच कैलासवासी श्रीयुत विष्णू रामचंद्र राजवाडे, नीलकंठ गणेश लेले, नारायण लक्ष्मण जोशी, रामचंद्र बलवंत वैद्य, जनार्दन रामचंद्र परांजपे, डॉक्टर शंकर गोविंद शेवडे, शंकरराव पोहनकर, रावसाहेब कृष्णाजी हरी दाते, हे फार मोठं नाव आहे. मनोहर कृष्ण गुळवलकर, श्रीमती मनोरमाबाई गुळवलकर, रघुनाथ दिनकर काणे, गोविंद रामचंद्र केळकर, नरहर गोविंद ओक आणि प्रोफेसर जी कानेटकर. ही नावं मी एवढ्यासाठी सांगितली की होऊ शकतं की आपल्यापैकी बरेच लोक त्यांना ओळखत असाल, काही त्यांचे नातेवाईक इथे असतील, असे शक्य आहे. आज महिना ते आलेले नाही आहेत, तर त्या होत्या आणखी ते लोक होते की जे त्यांचे सरळ नातेवाईक, म्हणून मी त्या 14 महापुरुषांची नावं इथे तुमच्यासमोर घेतली. शाळेचे पहिले मुख्याध्यापक म्हणजे 1926 मध्ये DS पाठक हे होते. त्या काळी त्यांना हेडमास्टर म्हणत असत. आणि पहिले प्राचार्य शाळेला जे लाभले ते आपल्या सर्वांचे ओळखीचे आणि आपल्या सर्वांचे प्रिय बहादर टोळे सर. हे शाळेचे पहिले प्राचार्य 1958 मध्ये, तेव्हापासून आपल्या शाळेत प्राचार्य आहेत. समोरच पहिले अध्यक्ष या शिक्षण मंडळाचे रावसाहेब कृह दाते, कृष्णाजी हरी दाते, जे आता सांगितलं नाव, की ते आपल्या शाळेचे शिक्षण मंडळाचे पहिले अध्यक्ष होते. आणि त्यांनी 11 वर्ष 1926 ते 1937 इतकी वर्ष त्यांनी अध्यक्षपद सांभाळलं. त्याच काळात वीरा राजवाडे हे पहिले सचिव होते. ते 1926 ते 1928 या काळात ते सचिव होते. आणि पहिले रेकॉर्डिंग हात इथे नको 1926 ते 1937 या शाळेच्या कोषाध्यक्ष या पदावर त्यांनी काम केलं. एक नाव मला त्याच्यात सापडलं, पहिलं नाव पहिलं नाव ते 15/4/1926 साली त्यांचे 6वी मध्ये त्यांची ऍडमिशन झाली. त्यांचं पहिलं नाव आहे. दुसरं नाव नारायण भास्कर चितळे, सगळे ओळखतो आपण त्यांना, नाना चितळे सगळे ओळखतो, नानासाहेब चितळे. त्यांनी 8व्या वर्गात इयत्ता 8वी ती ऍडमिशन घेतली होती. तेव्हापासून शाळेची सुरुवात आहे. पहिली 2 नावं मी तुम्हाला सांगतो. तेव्हापासून महाराष्ट्र विद्यालयाच्या जे आपण मराठी माध्यमात शिकलो त्या शाळेत 21,000च्या वर आतापर्यंत दाखले झालेले. आपली एक आणखी शाळा 1937 साली महाराष्ट्र शिक्षण मंडळाने सुरू केली. ती हिंदी, त्याला आधी महाराष्ट्र विद्यालय हिंदी माध्यम असं म्हणत असत. आता ते महाकुशल विद्यालय आहे. महाकुशल विद्यालयात 22,000हून अधिक विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे आपली शाळा 1985 मध्ये मराठी माध्यम बंद झालं पूर्णपणे, इंग्रजी माध्यम सुरू झालं. इंग्रजी माध्यमासाठी एक वेगळी शाळा म्हणजे 3री शाळा सुरू झाली. त्याच्यात जवळजवळ 6,200 ॲडमिशन झालेले आहेत. त्याचप्रमाणे आपलं एक कॉलेज आहे, हे बऱ्याच लोकांना माहीत नसेल की आपलं एक महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन या नावाने, आपण त्याला पॉप्युलरली महाराष्ट्र कॉलेज असं म्हणतात. ते ह्या महाराष्ट्र कॉलेजमध्ये जवळजवळ 1800हून अधिक विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. ह्या सर्व जवळजवळ 53,000हून अधिक विद्यार्थ्यांचा पूर्ण डाटा गेल्या 1 वर्षामध्ये आम्ही डिजिटायझेशन करून टाकला. प्रत्येक एंट्री आमच्याकडे आहे.
नावासकट, त्यांच्या जन्मतिथीसकट, कुठल्या वर्गात आले, हा सगळं एक फार मोठा एक अचिव्हमेंट म्हणता येईल. मराठीमध्ये काय म्हणतात माहिती, मराठीत अचिव्हमेंट म्हणतात सुरुवात उपलब्धी. ही एक फार मोठी उपलब्धी झालेली आहे की आपल्याकडे संपूर्ण डाटा डिजिटाईज झालेला आहे. आता याच्यावर पुढे येत्या वर्षात बऱ्यापैकी आणखीन बरेच कार्यक्रम याच्यात करायचे. आता विद्यार्थ्यांचा डाटा कलेक्ट करण्याचं काम चाललंय. त्यात सुलभाताई आहे की सुलभाताई कुठपर्यंत शिकल्या, त्यांचं पुढचं शिक्षण शाळेपर्यंतचा इतिहास आमच्याकडे आहे. पुढे तुम्ही कुठे गेला, अजयजी पुढे कुठे गेले, ते कुठल्या क्षेत्रात गेले, ते सर्व आता डाटा कलेक्शन ह्या 1 वर्षभरात होणार आहे. आणि हे मी मुद्दाम तुम्हाला सर्वांना सांगतो की तुमचा स्वतःचा नाव त्याच्यात आहे ना, बाबा नाव संत उषा माले त्या बोविले, तर तुमचं नाव आहे तरी की नाही नक्की माझ्याकडे कन्फर्म करून घ्या. मी करणार आणि त्यांनी मराठी माध्यमाचे जे 7,000 विद्यार्थी आहेत त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती असं इच्छा आहे की ती डिजिटाईज व्हायला पाहिजे. ते आपल्यात नाही आहे, त्याचाही डाटा, त्याची माहिती आम्ही कॉम्प्युटरवरून घेणार आहोत. आपल्या शाळेने काय विद्यार्थी दिले हे माहिती आहे का? त्याच्याबद्दल 3-4 अगदी मला असं वाटतं वरचे लोक आहेत त्यांच्याबद्दल माहिती सांगतो. इथे बसलेल्या आपल्या सर्व मराठी माध्यमातील महाराष्ट्र विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांपैकी किती जणांना माहिती आहे की भारताचे पहिले नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर NSA ब्रिजेश मिश्र हे आपल्या महाराष्ट्र शिक्षण मंडळाची देण आहे. कोणाला माहिती आहे? तुम्हाला माहिती आहे, बऱ्याचशा साहेबांना माहिती आहे. तर ब्रिजेश मिश्र सगळे ओळखतात त्यांना. वाजपेयींचे सखा, अटल बिहारी वाजपेयींचे सखा असं म्हणतात. DP मिश्रांचे पुत्र आणि खूप त्यांचे निबंध कीर्ती. ते राजदूत होते भारताचे, NSA होते, नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर. जसे मोदींना आता सध्या काय पुण्यात जनरल DB शेकटकर, लेफ्टनंट जनरल सगळे ओळखतात. पुण्यातलेच आहे, पुण्यात स्थायी झालेले आहे आणि आपल्या ह्या कार्यक्रमात आलेली आहे. आणि DB शेकटकर लेफ्टनंट जनरल पर्यंत आणखी लेफ्टनंट जनरल असतात, तो फार महत्त्वाचा आहे. पण एक शेकटकर कमिटी अलीकडे 5-6 वर्षापूर्वी त्यांच्या रेकमेंडेशन्स इंडियन आर्मीनी आणि मिनिस्ट्री, डिफेन्स मिनिस्ट्रीने मागवले होते आणि त्यांनी काहीतरी 100च्या वर असे त्यांनी रिकमेंडेशन्स केले. त्याच्यापैकी 80-85% रिकमेंडेशन्स भारत सरकारने मान्य केले. उद्या प्रतीचा विद्यार्थी हे पॉलिटिकल लीडर होते, CUNYहून निर्वाचित झाले होते लोकसभेसाठी. त्यानंतर हे मध्य प्रदेशचे ॲडव्होकेट जनरलही होते आणि शेवटी राजस्थानचे राज्यपाल. आपल्या शाळेतले विद्यार्थी इथपर्यंत पोहोचलेले आहेत. एक नाव आणखी मी सांगू इच्छितो, न्यायमूर्ती प्रकाश नवलेकर, आपण सर्व ओळखतो. ते आसाम हायकोर्टचे चीफ जस्टिस होते, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे हे होते, जज होते आणि त्यानंतर ते लोकायुक्त होते देशात. अशी थोर माणसं. आणि जेव्हा मी ही मांदी आळी जेव्हा ते पाहत जातो तेव्हा मला चारीकडे ती मांदी आळी दिसते. माझ्या समोर पंडित अजय मोहनकरजी बसलेले, सर्वांनी टाळ्यावाले मोठा दिग्गज माणूस आपल्या महाराष्ट्र विद्यालयाचं प्रोडक्ट आहे. तर म्हणून मला फार अभिमान वाटतो. आणि मी कुठपण सांगू, मी चंद्रदानंतर सांगायला लागलो, सुभाषदानंतर सांगायला लागलो, तर मी किती जणांबद्दल काय सांगू. इतके लोक आहेत आणि हे जे काम आहे इतकं इंटरेस्टिंग, माझ्या अत्यंत हृदयाच्या आतलं काम आहे की कोण माणूस कुठपर्यंत पोहोचला. आणि मी पाहतो सुलभाताई इथे बसले आहेत. सुलभाताई पुणेकर, न्यूरोलॉजिस्ट, KEM मध्ये आहेत, किती वर्षापासून झालेले आहेत. सुलभाताई उभं राहावं लागतं. या सुलभाताई मुद्दाम या कार्यक्रमासाठी आलेल्या आहेत. सर्व एकाच शाळेतले, एकाच पाकावर बसणारे सर्वच आहेत. काही लोकांची नावं आहेत तुमच्याकडे म्हणून बाकी सर्व तितकेच महत्त्वाचे. आता मी करतो आपला जो शताब्दी समारोह ब्रीफ मध्ये सांगतो. हा 18 जानेवारी पासून 2025 पासून कार्यक्रम सुरुवात होणार आहे. पहिल्या दिवशी ओपनिंग डेला खूप मोठा कार्यक्रम डेव्हलपमेंट आम्ही प्रपोज केलेला आहे. त्याचे डिटेल्स म्हणजे आता हे मराठी इंग्लिश दोन्ही शब्द एकच, कारण डिटेल्स जसं बोललं नाही तर तुम्हाला कळणार. जसं विवरण मी तुम्हाला असं सांगितलं तर कळणारही नाही. कदाचित डिटेल्स सांगितलं तुम्हाला कळेल.
समारोह खूप मोठा होणार आहे. सर्व शाळांची शताब्दी संमेलनं माजी विद्यार्थ्यांसाठी होणार आहे. सर्व शाळेच्या माजी विद्यार्थ्यांची आणि विशेष करून मराठी माध्यमातले जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी अशी विशेष संमेलन होणार आहे. आपल्या चारही शाळांच्या आंतरशालेय स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, आणखी कॅरम, चेस, रांगोळी, निबंध, वक्तृत्व स्पर्धा, अशा सर्व स्पर्धा त्यांच्यामध्ये घेणार आहोत आपण वर्षभर. त्यानंतर एक चलित चित्र प्रदर्शनी असणार आहे. तर ते आपल्या सर्व कार्यक्रमांमध्ये ती प्रदर्शनी आम्ही फोल्डिंग प्रदर्शनी असणार आहे. त्या सगळ्या फोटो सुरुवातीपासून जर राहणार आहेत आणि ते आपण त्या चलित एक स्मारिकेचं प्रकाशन करायचं आहे. त्यात मराठी, हिंदी आणि इंग्रजी माध्यम याचं या 3 माध्यमातून ते स्मारिका असेल. आणि एक शेवटचा विषय 2 मिनिटाचा की ह्या शताब्दी समारोहाला चिरस्मरणीय करण्यासाठी आपण महाकौशल विद्यालयाच्या जागेवर एक 3 मजली महाराष्ट्र शताब्दी भवन या नावाने एक भवन निर्माण करण्याची आपली योजना आहे. आणि त्याची सुरुवात मला वाटतं ह्या भूमिपूजन होऊन लवकर सुरुवात होईल. आणि शेवटी एक गोष्ट सांगू इच्छितो की जेव्हा तुम्ही सर्व येणार आहात तिथे नोव्हेंबर 2025 मध्ये, ती तारीख मी आज तुम्हाला सांगू शकत नाही, पण ती तारीख साधारणतः नोव्हेंबरच्या नंतर म्हणजे 22 नोव्हेंबरला दिवाळी आहे. दिवाळीच्या नंतर आपण तो कार्यक्रम आयोजित करतो. त्या सर्वांसाठी मी तुम्हाला निमंत्रण देतो. तुम्ही याल तेव्हा एक महाराष्ट्र शताब्दी भवन थोडं बहुत नावारूपाला आलेलं असेल अशी मला खात्री वाटते. आणि जबलपूर, किती लोक अलीकडच्या 10 वर्षात जबलपुरात आलेले नाही आहेत? बरेच लोक असतील नाही. तुम्हाला सर्वांना जबलपूरचं एक नवीन रूप तेव्हा दिसणार आहे. जबलपूरमध्ये स्मार्ट सिटी प्रोजेक्ट एक चाललंय. फ्लायओव्हरचं काम झालेलं आहे, ते होत आहे आणि ते आता या जूनपर्यंत पूर्ण होईल. त्याच्यामुळे जबलपूर ऑल टुगेदर एक स्मार्ट सिटी जशी तुम्हाला दिसायला पाहिजे, तुम्हाला आवडेल असं ते जबलपूर शहर तुम्हाला झालेलं असणार आहे. एवढं बोलून मी धन्यवाद देतो. आता मी संतोष घोरपडे यांना बोलवते. ते टिळक स्मारक मंदिर त्याचं जे नवीन रूप होणार आहे त्याबद्दल सांगते. नमस्कार, मी संतोष घोरपडे, महाराष्ट्र शाळेमध्ये शिकलेलो आहे. आपल्याला थोडंसं पहिले जबलपूर याची माहिती देतो की किती गर्व आपल्याला असला पाहिजे आपल्या शहरावर. तर जबलपूर हे मराठा साम्राज्याचं एक अंग आहे. सन 1715ला पेशव्यांनी सगळ्यात पहिले जबलपूर जिंकलं. आणि सर्वांना माहिती असलं पाहिजे की जबलपूर हे नाव पण आहे हे जाबाली ऋषीमुळे नसून हे जवळगड म्हणून जो कमानियाचा क्षेत्र आहे तो बांधला गेला. आणि जवळगड म्हणजे जबलपूर. इतिहासकारांनी थोडंसं चूक केलेलं आहे, पण उल्लेख इतिहासामध्ये आहे आणि माझ्याजवळ पण आहे. 1715 ते 1818 जबलपूर पेशवे आणि भोसले अशा 2 राज्यांच्या मध्ये होतं. 1715 ते 1780 जबलपूर हे पेशव्यांजवळ होतं. आणि 1780 ते 1818 जेव्हा इंग्रजांनी होते 1818 तो स्तर भोसले. तर जबलपूर हे पुरातन आहे. मराठी गतिविधीला जर आपण बघितलं तर 2 भागांमध्ये आपण वाटू शकतो. एक 1715 ते 1818 आणि दुसरं 1857च्या नंतरचा काळ, जे आपण महाराष्ट्र विद्यालयाबद्दल जे दादांनी सांगितलं तो एक काळ. अशा 2 पार्टमध्ये इतिहास आहे. जबलपुरामध्ये 3 वास्तू मराठी समाजाच्या सगळ्यात प्राचीन आहे. एक विठ्ठल मंदिर 1780 मध्ये बांधलं गेलं, सुंदर स्थान आहे, त्यांना निश्चित केलं. दुसरं श्री कुशावर्तेश्वर महादेव मंदिर, तर त्याला आपण हाताळलं. मागच्या 5 वर्षामध्ये 7 वर्ष झाली, 7 वर्षामध्ये 40 लाख रुपयाचं काम करून आणि मागच्या 5 वर्षापासून आपण तिकडनं वारी महामंडळातर्फे निशुल्क अन्नछत्र चालवतो, जे 12 आहे. जेवढे लोक परिक्रमा करतात त्यांच्यासाठी आपण तिकडनं सेवा देतो. याचप्रमाणे जबलपूरचं एक टिळक मंदिर, तर टिळक मंदिर ही अभिमानाची जागा. अभिमानाची अशी जागा की लोकमान्य टिळक 2दा जबलपूरला आले. टिळक भूमी तलाई आपण सर्वांनी ऐकलं असेल, त्यांच्या नावाने तलाई आपण आहे. पण हे टिळक स्मारक हे कसं बांधलं गेलं
तर जेव्हा लोकमान्य टिळकांचं निधन झालं 1919च्या सुमारास 20 नाही 19 मध्ये झालं, 20 मध्ये आपलं काम झालं, 20 मध्ये झालं. तर 20 मध्ये 66-70 काकासाहेब साले म्हणून होते आणि जबलपूरची थोडीशी मराठी गतिविधी ऍक्टिव्हिटी चालू झाली होती. तर राधाकृष्ण मंदिर हे मार्गदर्शनाचं त्यांनी फर्स्ट प्रॉपर्टी ऑफ महाराष्ट्र समाज म्हणजे मराठी मंडळ यांची ती स्थापन झाली आणि त्याच्यानंतर टिळक यांच्या नावाने हे स्मारकाचं काम 1920ला ही जागा घेतली गेली आणि 22 मध्ये हे काम टिळक मंदिराचं पूर्ण झालं. तर टिळक मंदिर म्हणजे आपण वाचनालय समजतो असं नाही, वाचनालय नंतर आलंय. तर टिळक मंदिर ही तीच जागा आहे जिकडनं 1926 मध्ये एंग्लो मराठी म्हणजे महाराष्ट्र विद्यालय याचं गठन झालं आणि महाराष्ट्र विद्यालयाचं गठन महाराष्ट्र मंडळ जबलपूर म्हणजे मराठी ऍक्टिव्हिटीला चालवणारं जे मंडळ होतं त्यांनी महाराष्ट्र शाळेला पहिले एंग्लो मराठी अशी शाळा म्हणायची आणि काणे सरांनी एंग्लो मराठी शाळेच्या नावाने मग महाराष्ट्र शाळेची जागा 1930 मध्ये उपलब्ध करून दिली. तर 1926 ते 1930 महाराष्ट्र विद्यालय जी आपली पहिली मराठी शाळा, त्याच्या पहिले एक मराठी शाळा अजून होती, ती लिमये सरांनी मराठी शिक्षण जबलपुरात चालू केलं. शायद खूप कमी लोकांना माहिती असेल. मग ती शाळा गव्हर्नमेंटकडे गेली. तर ती सगळ्यात प्राचीन शाळा, नंतर आपला महाराष्ट्र विद्यालय. तर हे सर्व जे काही गतिविधी होते ते महाराष्ट्र शिक्षण मंडळ आणि मराठी समाज असं मिळून हे चालायचं. पण टिळक मंदिरामधल्या अजूनही गोष्टी होत्या. तिथे हेल्दी बेबी कॉन्टेस्ट त्या काळात झालं. त्याच्यानंतर आपलं वाचनालय आलं आणि मराठी जेवढे आपल्या स्वातंत्र्याच्या पहिलेचे जे काही ऍक्टिव्हिटीज झाल्या ते टिळक स्मारकात झाल्या म्हणजे टिळक मंदिरात झाल्या. 8,900 स्क्वेअर फीटची जागा आपली टिळक मंदिराची आहे. अजून महाराष्ट्र विद्यालय बांधलं झाल्यामुळे मराठी समाज पूर्ण डायव्हर्ट झालं महाराष्ट्र हायस्कूलच्या जागेवर आणि त्याला विकसित केलं. त्याच्यामुळे टिळक मंदिर हे थोडंसं मागे पडलं आणि त्याच्यावर आपण थोडीशी जागा युद्ध प्रेसला दिली होती. मग नंतर लक्षात आलं की आपल्याला 100 वर्ष म्हणून 20 वर्षाचा एक आपला असा काळ गेला किंवा आपण टिळक मंदिरची अर्धी जागा वापस घेण्यासाठी थोडे प्रयत्न केले आणि 2018 मध्ये आपल्याला टिळक मंदिराची जागा वापस मिळाली आणि आता आपण टिळक मंदिर 1922 मध्ये बांधलं गेलं. त्याच्यानंतर आपण ते आज त्या बिल्डिंगला पूर्ण जमीनदोस्त करून आणि 8,900 स्क्वेअर फीटच्या जागेवर आपण एक मोठं स्मारक उभारणार आहे. त्याच्यामध्ये लायब्ररी राहील, खाली एक चांगला पार्किंग राहील आणि फर्स्ट फ्लोअरवरती 32x70 जेवढा मोठा एक हॉल राहणार आहे आणि त्याच्यावरती खोल्या. जबलपुरामध्ये सगळ्यात थोडासा मायनस जो आपल्याला पडतो की आपले जेवढे मराठी लोक जबलपूरला येतात त्यांना थांबण्याची नीट व्यवस्था नाही होऊ शकत आणि ती व्यवस्था आपण मग हॉटेलमध्ये थांबतो किंवा कोणाच्या घरात थांबतो. तर ती व्यवस्था आता दत्त मंदिराने केलेली आहे म्हणजे आपण आलं तर दत्त मंदिरात थांबू शकतो. असंच आपण ह्या जागेवरती पण एक व्यवस्था बनवणार आहे की आपले जे लोक येतील त्यांनी इथे थांबलं पाहिजे. दुसरं, जबलपूरमध्ये मराठी जनसंख्या हळूहळू पहिल्याच्या तुलनेमध्ये कमी होते कारण की सर्वच लोक बाहेर जात आहेत. म्हणून प्रत्येकाने जबलपूरशी जोडलं गेलं पाहिजे आणि आपली जी ओळख आहे, आपण महाराष्ट्र शाळेत शिकलोय म्हणजे का शिकलो, कारण जबलपूरमध्ये राहिलो म्हणून जबलपूर ही आपली ओळख आहे. कोणी पण विचारतं तुम्ही कुठले, तर आम्ही जबलपूरचे. मग जबलपुरामध्ये जेवढ्या मराठी संस्था आहेत त्या सर्व नीट झाल्या पाहिजे. महाराष्ट्र विद्यालय तर आहेच, पण ज्याच्यातनं ज्या समाजाने एवढं सर्व दिलेलं आहे तो समाज मागे नाही राहिला पाहिजे. म्हणून महाराष्ट्र समाजाच्या नावाने आपण जे काही काम करतोय, आज आपण जबलपूरमध्ये संतोषजनक काम करतो असं मी सांगू शकतो. कारण की कुशावर्तेश्वरचं मंदिर आपण ठीक केलं, राधाकृष्ण मंदिर ठीक केलं, 1780चं विठ्ठल मंदिर ज्याच्याकडे लोकांचं दुर्लक्ष होतं शहराच्या मध्ये होतं, तर ते 20 वर्षांपूर्वी त्याला उघडून आणि आज आपण तिथे मागच्या 7-8 वर्षापासून वारी यात्रा काढतो. जशी विठ्ठलाची वारी इथे असते तशी जबलपुरामध्ये 18 दिवस हरिनाम संकीर्तन आणि मग आषाढी महिन्यातली वारी. तर ती वारी एवढी प्रसिद्ध आहे की 10 ते 12 हजार लोक दत्त मंदिरात एकत्र होतात आणि तिकडनं विठ्ठल मंदिरापर्यंत पायी जातात. म्हणजे मराठी अस्मिता जबलपुरामध्ये ती जिवंत आपण ठेवलेली आहे आणि पूर्ण शहराच्या मधनं जातात. लोकांना वाटतं की वा किती मोठ्या संख्येमध्ये आज मराठी लोक इथे राहत आहेत. या प्रकारचं एक चांगलं वातावरण आपण शहरात बनवलेलं आहे आणि जेवढ्या आपल्या वास्तू आहेत निश्चित रूपाने यांना चांगलं करण्याचं पण काम करणारच आहे.
जर तुम्ही नर्मदा तटावर गेला तर जिल्हारी घाटावर त्याचे केशवावतेश्वर महादेव मंदिर आज एवढं छान झालेलं आहे की दरवर्षी 20 ते 25,000 लोक तिथे निःशुल्क जेवण करतात, निःशुल्क भंडार चालतो. तुम्ही कोणत्याही परिक्रमा असेल जर विचारलं की तुम्ही जबलपूरला कुठे थांबला होता, तर आज आपलं स्थान मला गर्वाने सांगता येतं की एवढं चांगलं स्थान आपलं विकसित झालं की पूर्ण जेवण. म्हणजे बाकी जागेवर कुठे खिचडी, जे लोक परिक्रमा करतात त्यांना माहिती असेल कोणाला खिचडी मिळते किंवा काही, पण आपल्या केंद्रामध्ये लोकांना बसवून व्यवस्थित पूर्ण जेवण गोड सकटे आपण देतो. तर एक ते आपण मोठं प्रकल्प जबलपुरामध्ये चालवतोय. निश्चित रूपात आपण सर्वजण जबलपूर प्रेमी आहोत आणि जबलपुरामध्ये टिळकांचं प्रथम स्मारक पूर्ण बृहन महाराष्ट्रातलं, शायद तुम्हाला माहिती असेल की महाराष्ट्राहून जास्त लोक बृहन महाराष्ट्रात राहतात. म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर राहणारी मराठी मंडळी खूप मोठी आहे आणि त्यांची ऍक्टिव्हिटी पूर्ण भारतातही खूप मोठी आहे. महाराष्ट्राहून शायद जास्त असेल. म्हणून हे जे टिळक स्मारक आहे, जे आपला इतिहास आहे, ज्याच्यातनं जबलपुरातल्या मॅक्सिमम मराठी गतिविधी निर्माण झालेल्या आहेत. मग ती व्यायामशाळा असो किंवा अजूनही काही खूप साऱ्या अशा ऍक्टिव्हिटीज तुम्ही इतिहास बघत होतो, या सर्व ऍक्टिव्हिटीजचं केंद्र टिळक मंदिर आहे. काही लोकांचे असे मत झाले की जागा आपण वेगळी करून टाकू, शहराच्या बाहेर काही मोठी जागा घेऊ, पण इतिहासाला बदलता नाही आहे. म्हणून आपल्या जागेवरती आपण बांधायचं. जर आपल्याला घ्यायचं आहे आपण परत घेऊ, 10 एकर घेऊन आणि चांगलं मोठं बांधू. पण जी आपली ऐतिहासिक जागा आहे, म्हणजे टिळकांच्या नावात आपण धर्माने म्हणतो ना की पूर्ण भारतातलं पहिलं स्मारक जबलपूरने दिला, ही खरी गोष्ट आहे. कारण बांधल्यानंतर जबलपूरच्या स्मारकाचा इतिहास मिळतो. तर या प्रकारे एक मोठं काम आपण जबलपुरात घेतोय. निश्चित रूपामध्ये जेव्हा काही आपण मोठं काम करतो त्यावेळेला त्या कामाच्या मागे काहीतरी हातबळही लागतं, आर्थिक सहयोगही लागतो. आणि जबलपूर सारख्या ठिकाणी आपण आज जवळजवळ 1.5 कोटीची बिल्डिंग बांधतोय. मला आनंद याच्यासाठी वाटतोय. जेवढ्या लोकांकडे मी आजपर्यंत गेलो कलेक्शनसाठी, कोणी पण 21-51 हजार पण कमी दिलेच नाही. कारण लोकांची किती त्याची आस्था असेल हे आपण विचार करू शकतो. तर अशा मोठ्या कार्यासाठी आपणही सर्वांनी काही ना काही द्यायला पाहिजे अशी अपेक्षा आहे. अजून एक छोटंसं मी आपलं निवेदन ठेवलं, काही चूक झाली असेल माझ्या ह्याच्यात, काही शब्दात काही जास्त आले असतील तर क्षमा करा. धन्यवाद. सविस्तर माहिती मिळालेली आहे. त्यानंतर सुभाष भावेंना फोनवर एक संदेश आला होता आणि तो संदेश आपले खूप जुने माजी विद्यार्थी त्यांचा होता. तर मी सुभाष भावेंना सांगतो त्यांनीच येऊन इथे तो सांगावा. नमस्कार. नमस्कार. मी सुभाष वामन भावे, 1955. आत्ता जसं सूत्रसंचालकांनी सांगितलं की आपल्या आता इथे आम्ही प्रारंभ केला 2011 मध्ये पहिली आपली अशा प्रकारचा मेळावा झाला आणि 2012 पासून या श्री गणेश सभागृहात हा मेळावा होतोय. त्यामुळे श्री गणेश सभागृह आणि आमचं नातं आता निर्माण झालं आहे. त्यामुळे आमच्या संयोजन समितीमध्ये असा एकदा विषय निघाला की आपण दुसऱ्या एखाद्या कार्यालयात देशाचा वगैरे, पण त्याला सगळ्यांचा विरोध झाला की आपल्या इथे सगळ्यांना माहिती आहे. आजही जसं सकाळी एका फोन आला म्हटलं दरवर्षीचंच कार्यालय आपलं, त्यामुळे तेच आहे. तर हा गमतीचा भाग झाला. तर आम्ही जेव्हा हे सगळं सुरुवात केली की आता आपले शिक्षक मंडळी केशव परमारजी एकदा येऊन गेले, घुले मॅडम एकदा येऊन गेल्या, आणखीन त्याप्रमाणे पंगेरकर सर आपले आलेले आहेत आणि यावर्षी सुद्धा संपर्क झाला होता. तर परमार सर हे तर अहमदाबादला असतात आणि त्यांच्या विद्यार्थ्यांपैकी म्हणजे विनय चौधरी यांचा त्यांचा संपर्क असतो. आणि आम्ही जेव्हा 11वीत होतो तेव्हा परमार सर नुकतेच शाळेत म्हणजे
शिक्षक म्हणून रुजू झाले. त्यामुळे आम्हाला डायरेक्टली जरी शिकवलं नाही तरी मला वाटतं प्रॅक्टिकल्सच्या वेळेला ते असायचे. तर त्यामुळे आमचा त्यांचा संपर्क राहिला. तर त्यांनी मला मी अगदी त्यांना आधी सांगितलं होतं की बा असा असा कार्यक्रम होतो आहे. तर त्यांनी आठवण ठेवून ते 49 बॅच म्हणजे आपल्यापेक्षा तुम्ही अंदाज करा काय वयाचे असतील. त्यांनी आठवण ठेवून मला सकाळी फोन केला की आज जो कार्यक्रम आहे अंदाजात जास्त येऊ शकणार नाही. तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि मी आता जागेवर बसते. माझ्याकडे एक सूचना आणखी आली होती ती अशी की इथे एकत्र झाल्यावर सुद्धा कधी कधी आपल्याच बॅचचा माजी विद्यार्थी तो ओळखता येत नाही. का ओळखता येत नाही त्याची कारणं भरपूर असतात. पण म्हणून तुम्ही निदान 5-5 वर्षाच्या ग्रुपच्या लोकांना तरी आम्हाला आमची वेगळी ओळख करून द्या. आता 5-5 वर्षाची सूचना आहे बरं का की दर 5-5 वर्षांनी. आता मला वाटतं सगळ्यात कमी लोक त्या बॅचचे असतील 5 वर्षातले. आणि हा 70 ते 60 आता 61 ते 65 मला वाटतं तो वाढवण्यात जाईल पण तसं झालं. 70 ते 80 आता आणि 80च्या पुढचे सूचना आली होती अशी की आपण त्याची इथे मुलाखत घेऊ. पण मला मुलाखत म्हणजे मुलाखत घेणारच मिळाला नाही. त्याच्यामुळे नाईलाज असतो मला मुलाखत काही घेता आलेली नाही आहे. पण मी त्याच्याबद्दल म्हणजे लोक म्हणाले मग की तुम्हीच घ्या मुलाखत. अरे पण मुलाखत घ्यायला सुद्धा त्याचं लहानपणापासून मोठ्यापणापर्यंत काय काय आहे वाटचाल त्याची ती माहिती तर असायला पाहिजे ना पूर्णपणे. ती नव्हतीच, मलाही माहिती नव्हती. मग काय करणार. मग शेवटी मी त्या व्यक्तीलाच म्हटलं रे बाबा अशी अशी अडचण आहे. तर तो म्हणाला बरं मग त्याच्याकडनं मला मध्या काळामध्ये कारण मला माहिती तो म्हणजे लहानपणचा खूप लहानपणचा आणि आम्हाला कौतुक होतं असा. तर त्याच्याकडनं मला जी माहिती मिळाली त्याच्या अनुषंगाने मी त्याचा परिचय तुम्हाला करून देते. माझ्यापेक्षा माझा एक धाकटा भाऊ आहे 9 वर्षांनी लहान. त्याच्या बॅचचा आहे तो. आणि त्यांनी वयाच्या 5व्या वर्षी बरं स्वतःच्या आईकडून गायनाचे संगीताचे धडे घ्यायला सुरुवात केली. आणि त्याच्या आईनी हे ठरवलंच होतं की याला मोठं म्हणजे गायक करायचंच. आणि त्या दृष्टीने किराणा घराण्याची दीक्षा देऊन त्यांनी आपल्या मुलाला गायक बनवायचं ठरवलं. आणि काय झालं मुलानं आईच्या प्रयत्नांचं सोनं केलं. अकराव्या 12व्या वर्षी तो पुण्याच्या
सवाई गंधर्व या कार्यक्रमामध्ये गायला, आणि नुसतं गायला नाही, त्याचं मंचावरचं जे आगमन होतं त्याची अनाउन्समेंट कोणी केली माहितीये का? खुद्द पंडित भीमसेन जोशीने. त्यानंतर कित्येक मैफिली झाल्या. त्याच्या आधीची जी पिढी होती त्यातल्या हिराबाई बडोदेकर, उस्ताद अमीर खान, रविशंकर यांची मैफल असून तिथे हा बालक गायक गात होता. अशा दिग्गजांच्या मैफिलीमध्ये गायला मिळणं म्हणजे केवढं भाग्य होतं. आणि ती वाटचाल करत करत त्याला पहिला सन्मान मिळाला तो 1959 साली संगीत परवीर हा पहिला सन्मान मिळाला. आणि त्यानंतर आजवर नारायण सन्मान, तानसेन सन्मान, संगीत नाटक अकॅडमीचा अवॉर्ड असे सगळे सन्मान 14 सन्मान मिळाले त्याला आजपर्यंत. तो मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये 1988 ते 2001 प्रोफेसर ऑफ म्युझिक होता. अनेक देशात त्याचे कार्यक्रम होत आहेत आणि होत आलेले आहेत. आणि त्यांनी त्याच्याच नावाचं अजय पोहनकर फाउंडेशन या नावाने मुंबईत गुरुकुल उघडले. आणि तुम्हाला माहिती आहे त्या गुरुकुलामध्ये वर्षा उसगावकर, अनुराधा पौडवाल अशासारख्या त्या तिथे गुरुकुलात येऊन शिकून गेलेत. असा अजय पोहनकर आपले सगळे कार्यक्रम रद्द करून आणि केवळ आपल्या मित्रमंडळींना भेटायला आलेला आहे. पंडित अजय पोहनकर यांचा अतिशय आनंदाने आणि अभिमानाने मला हे सत्कार करायचं भाग्य मिळालेलं आहे. ते मी त्याप्रमाणे सत्कार करतो. आपला हा जो कार्यक्रम असतो इथे आपण सगळे शाळेचे माजी विद्यार्थी म्हणजे एकच असतो. कार्यक्रमही आपला, श्रोतेही आपणच, टाळ्या वाजवणारही आपणच. तर ज्याला म्हणतात ना फॉर्मल इन्फॉर्मल, ते असं फॉर्मल विवरण आपल्या इथे काही ठेवायचं नाही. हा आमचा आजवरचा प्रयत्न राहिलेला आहे की फॉर्मल काहीही असता कामा नये, पण इतकं असूनही काही कौतुक सोहळे तर करावे लागतात, म्हणजे करायला हवेतच ना. ते हा कौतुक सोहळा आहे, हा फॉर्मल काही नाही आहे. हा आपल्याच मधल्या एकाचा कौतुक सोहळा होता. आता मी अजय पोहनकरांना म्हणेन की आपलं मनोगत या कार्यक्रमाला एवढे सगळ्या पहिल्या कार्यक्रम स्वतःचे रद्द करून हजर राहण्याने आता मनात काहीतरी विचार येत असतील, ते काय आहे हे 5 मिनिटात सांगावं.
मॉडर्न टेक्निक है पूरा हम लोगों को अच्छा मराठी बोलो हिंदी में बात करें जबलपुरी है जबलपुरी ये मेरा बहुत सौभाग्य है कि आप लोगों का सबका आशीर्वाद मिला मुझे और मैं कम से कम 2-3 महीने पहले ही तय किया था मैंने की आजच्या कार्यक्रमाला जायचं 2 दिवसापासून मला बरं नाही आहे पण आज आलो आहे मी इथे कारण माझे सर्व मित्र इथे आहेत माझे सिनियर्स बसले तिथे आणखी आत्ताच डॉक्टरांच्याबद्दल परिचय मला त्या टीमला होतं कुठे मला वाटतं आपण गौरवदीस खूप छान वाटतं आहे बस एक लाईन गाऊंगा बोलण्यापेक्षा ते जास्त बरं माझी बायको इथे फार अप्रतिम लागते अंजली गोविंद जय जय गोपाल जय जय गोविंद जय गोपाल जय जय राधारमण हरि गोविंद जय जय राधारमण हरे गोविंद जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय राधारमण हरे गोविंद जय जय पुराने जमाने का बाईक तर मला तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने डॉक्टरेट घरी येऊन दिलेलं आहे लता दीदी हमसे बहुत प्यार करती थी उस्ताद आमिर खानने मला इंट्रोड्यूस केलं आहे पहिला कार्यक्रम पुण्यात 9 वर्षाचा असताना केला मग त्याच्यानंतर मग सवाई गंधाम फेस्टिवल बरेच जागा आहे फॉरेनला जायला मिळाले आणि अजूनही खूप करायची इच्छा आहे अपार्ट फ्रॉम ऑल माय फिजिकल प्रॉब्लेम्स त्याच्यावर मात करून मी सर्व करतोय ते सगळं तुमच्या प्रेमामुळे करतोय मी सर्व ते मी सांगू शकत नाही आहे पण मी म्हटलं आज जायचं म्हणजे जायचंच बोलू नाही एक सेकंड हॅलो 2 ओळी म्हणते आपल्यासाठी हॅलो आता फक्त तोंडात घालायचं मा रत